घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की नानासाहेब आणि सुमित्रा जानकी आणि ऋषिकेशला म्हणतात की आजपासून आपल्या घरातील गणपतीच्या पूजेची जबाबदारी तुमच्या दोघांची। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश त्यासाठी नकार देतात आणि म्हणतात, नाही, मागील 30 वर्षांपासून तुम्ही ही जबाबदारी साकारतायत। घरातील मोठ्यांवर ही जबाबदारी असली पाहिजे असं आम्हाला वाटतं। तर नानासाहेब आणि सुमित्रा म्हणतात, नाही, ही जबाबदारी तुमची आहे, तुम्हीच ती पार पाडायला हवी। यावरून हो नाही सुरू असतं। जानकी आणि ऋषिकेश या जबाबदारीसाठी नकार देतात, परंतु सुमित्रा आणि नानासाहेब त्यांना फोर्स करत असतात। सारंग म्हणतो, यावर माझ्याकडे एक तोडगा आहे, आपण मतदान घेऊया, ज्याच्या बाजूने सर्वात जास्त मतं पडतील तसंच करायचं। जानकी वहिनीने एक चांदीचा घडा आणलाय, त्यामध्ये आपण चिठ्ठ्या टाकूयात। सगळे यासाठी तयार होतात आणि चिठ्ठीमध्ये जानकी किंवा सुमित्रा अशी नावं लिहू लागतात। सगळेजण आपापलं मत नोंदवतात। त्यानंतर सारंग हा धडा सुमित्राकडे आणून देतो आणि म्हणतो, तूच आता सर्वांना निर्णय सांग। सुमित्रा सगळ्या चिठ्ठ्या पाहते आणि म्हणते, निकाल अपेक्षेप्रमाणे जानकी आणि ऋषिकेशच्या बाजूने लागलाय आणि फक्त एकच मत विरोधात पडलंय, ते तर तुम्हाला माहीतच असेल। सगळेजण आजीकडे पाहू लागतात, त्यामुळे आजी खूप चिडते। त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी म्हणतात की आम्ही या निर्णयाला मान्यता देतो, परंतु आमची सुद्धा एक अट आहे। असं म्हणून सुमित्रा आणि नानासाहेब या दोघांना पाटावर बसवतात, त्यांचे पाय धुतात, त्यांचा आशीर्वाद घेतात। तेव्हा या दोघं खूप इमोशनल होऊन या दोघांनाही मिठी मारतात। सर्वांना खूप आनंद होतो। त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी गणपती बाप्पाची आरती करतात। सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो। पूजेनंतर जानकी रूम मध्ये कपडे आवरत असते, तेवढ्यात ऋषिकेश तेथे येतो आणि जानकीला घट्ट मिठी मारतो। जानकी त्याला म्हणते, तुम्ही अशी मिठी मारू नका, मागच्या वेळेस काय झालं होतं आठवतंय ना, ओवी आली होती, तुम्हाला तिला उत्तर देताना नाकी नऊ आली होती। ऋषिकेश म्हणतो, यावेळेस मी उत्तर ठरवून आलोय, मी तिला सांगेल की तुझ्या आईचे लाड करतोय, मग ती काहीच बोलणार नाही। तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते, तुम्ही सर्वांसमोर खोटं सांगितलं की बाजार समितीमध्ये विजय मिळवण्यासाठी तुम्हाला माझी मदत झाली। मी तुम्हाला कोणती मदत केली? ऋषिकेश म्हणतो, केलीस तू मदत, मी जाणून बुजून बाजार समितीच्या भावांची फाईल त्या टेबलवर ठेवली होती, तू ती फाईल पाहिली आणि स्माइल केली, तेव्हाच मला कळालं मी योग्य करतोय आणि झालंही तसंच। जानकी हसू लागते आणि म्हणते, याचा अर्थ तुम्ही चोरून माझ्याकडे लक्ष ठेवतात। तेव्हा ऋषिकेश जानकीला पुन्हा एकदा जवळ घेतो आणि म्हणतो, हो, कारण आपल्या आवडीच्या माणसाकडे चोरून पाहण्याची मजाच काहीतरी वेगळी असते। ऋषिकेशने जानकीसाठी खूप सुंदर गिफ्ट आणलेलं असतो। तो जानकीच्या गळ्यात हार घालतो आणि त्यानंतर जानकीला घट्ट मिठी मारतो। त्याच वेळेस ओवी तेथे येते, दोघे एकमेकांपासून दूर होतात। ओवी विचारते, तुम्ही काय करत होता? ऋषिकेश सांगतो, मी तुझ्या आईचे लाड करत होतो। ओवी म्हणते, मीच आईचे लाड करणार, तुम्ही दोघांनी माझे लाड करायचे। तेव्हा हे दोघंही ओवीच्या गालावर पप्पी देतात। आजी सुमित्राच्या रूममध्ये येते आणि म्हणते, तू सावत्र मुलगा आणि सुनेला ही जबाबदारी देऊन चुकी केली आहे। परंतु सुमित्रा तिला आठवण करून देते की ऋषिकेशच्या आईने मरताना त्याची जबाबदारी सुमित्राला दिली होती। आजी म्हणते, मला सगळं आठवतंय, परंतु सख्खी मुलं आणि सावत्र मुलं यांमध्ये फरक असतो। तुझ्या सख्खा मुलाची लग्न झाली की तुला ते नक्कीच कळेल। असं म्हणून आजी निघून जाते। परंतु सुमित्रा म्हणते, माझं असं कधी होणार नाही, यावर कधी विश्वासच बसणार नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी घरात खूप धावपळ असते। जानकी सर्वांसाठी चहा काढा याची व्यवस्था करते। सारंग तिला ट्रॅक्टर विषयी ऋषिकेश दादाशी बोलायला सांगतो। जानकी हो म्हणते, मग आजी तिच्याकडे चहाची डिमांड करते, परंतु त्याच वेळेस सारंग तिला धडकतो आणि हा चहा खाली पडतो। पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सौमित्रचं एका मुलीवर प्रेम असेल आणि तो म्हणेल की मी लवकरच वहिनीशी आपल्या लग्नाबद्दल बोलणार आहे। वहिनी आपल्या बाजूनी झाली
की मग काही टेन्शन नाही. तर दुसरीकडे सुमित्रा जानकीला सौमित्रसाठी मुलगी पाहायला लावणार आणि ऐश्वर्यासारखी मुलगी घरात यावी अशी आजीची इच्छा असेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.